आरती थांब. बघता काय तुम्ही? आरतीचे जीजू आहात तुम्ही आणि मी नवरा. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत इतकंच काय, झोपेत सुद्धा तुमचा चालाप गाते ती जीजू जीजू म्हणून. तर माझं काय काम आहे? नंदू, सध्या तुझा प्रॉब्लेम काय आहे? यांच्यासोबत तुम्ही रागाने का बोलताय? तू तुझी सीमा ओलांडतोयस नंदू. कुठली सीमा? कधी ओलांडली मी? एका बायकोसाठी 3 वेळचं खाणं आणि बेडरूम इतकं पुरे आहे का सांग? मी पण एक माणूस आहे ना, माझ्यामध्ये फिलिंग्स नसतील का? माझ्या फिलिंग्स तुला कळत कशा नाहीत? जितकं माझ्या जिजूंना माहितीये तुला माहिती पण नाहीये. तू कधी मला समजू शकणार नाही आणि समजू पण नकोस. आरती, तोंड सांभाळून बोल. हं. एका पत्नीने कसं वागावं हे तू मला शिकवतेस? तुझ्यात माझ्यासाठी मान सन्मान प्रेम काहीच नाहीये. ते मला फील होत आहे. तुझे जीजू खूप मोठे आहेत तुझ्याहून. तू जर काही चुकीचं बोललीस तर तुला समजावणं हे त्यांचं कर्तव्य आहे. नंदू, हे काय बोलतोयस? तुम्ही तुमचं तोंड बंदच ठेवा. आता तुमच्या प्रेमाची गरज नाहीये आरतीला. आता हिला काय आवडतं नाही आवडत याचा निर्णय हिचे आई बाबा नाही, मी घेणार आहे. यापुढे माझ्या फॅमिलीसाठी कुठलंच चांगलं काम करू नका तुम्ही. चांगलं राहील जर तुम्ही आमच्या फॅमिलीपासून दूर गेलात तर. नंदू, स्टॉप इट. तोंड बंद ठेवा आरती. हं? आयुष्य रुपया पैशांमध्ये तोलता नाहीयेत. जे एकदा हरवलं तर मिळून जाईल. आयुष्य शेवटच्या बस सारखं आहे. जर एकदा मिस झाली तर पुन्हा कधीच मिळत नाही. आणि जेव्हाही तुझी मर्जी असेल, नवं आयुष्य सुरू करण्याचा विचार असेल, त्या बसचं नाव दुसरं असेल. हॅलो, थांबा 1 मिनिट. यापुढे आमच्या आयुष्याचा काटा नका बनू आणि चुकूनही घरी येऊ नका. स्वामीजी,
बसा देवी. हं. प्रणाम स्वामी. हं. बोला देवी, तुमची समस्या काय आहे? माझ्या नवऱ्याचं शरीर खूप आता कमजोर झालेलं आहे. हं. खूप दिवसांपासून त्यांचं पिऊन पिऊन त्यांच्या शरीराला त्यांनी स्वतः खराब केलंय. जेव्हा त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेली तेव्हा तर डॉक्टर म्हणाले जास्त पिल्याने लिव्हर फेल झाला आहे आणि आता आपण काहीच करू शकत नाही असं म्हणाले. ते काय करू काही कळत नाहीये, म्हणून घरीच त्यांचे उपचार करते स्वामी. तुमची लीला आगाध आहे म्हणून मी तुमच्याकडे आलीये. तुम्हीच मला एक योग्य मार्ग दाखवा स्वामी. जेव्हा मी माझ्या तिसऱ्या डोळ्यांनी पाहिलं हं. तर मला कळलं तुझे जेही कष्ट आहेत त्याचं कारण तुझ्या नवऱ्याच्या सवयीच आहेत. या समस्येतनं मी कशी निघेल सांगा ना स्वामी. ओम क्लीम ह्रीम. ओम हरीम क्लीम चमापक्ष ज्वाला. हं. हे घ्या देवी. या कुंकवाला आपल्या नवऱ्याच्या शरीरावर लावा देवी. या कुंकवाला हं. तुम्ही स्वतः 48 दिवस उपास ठेवून माझ्या आश्रमात येऊन तुम्ही स्वतः माझ्याकडून हे घेऊन नवऱ्याच्या शरीरावर लावा. हं. बरं ठीक आहे स्वामी, तसंच करेल मी. तुम्हाला काय दक्षिणा देऊ स्वामी? त्याची काहीच आवश्यकता नाही आणि जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा मी स्वतःच विचारीन आणि जेव्हा मी विचारलं नाही न म्हणता देशील ना. तुम्ही जे काही विचाराल मी देईल स्वामी. माझ्यासाठी माझ्या नवऱ्याचा जीव खूप महत्वाचा आहे. जर ते आधीसारखे एकदम स्वस्थ झाले तर तुम्ही जे मागाल मी ते द्यायला तयार आहे स्वामी. आता मी निघते स्वामी. सदैव सुखी राहा. हं. स्वामी इथेच आहेत. स्वामी. बसा देवी. हं. नमस्कार स्वामी. बोला देवी. माझ्या नवऱ्याची परिस्थिती तशीच आहे स्वामी. अजून काहीच फायदा झाला नाहीये स्वामी. काय करू मला काहीच कळत नाहीये. पुढे काय करायचं आता तुम्हीच सांगा स्वामी. याचं फक्त एकच समाधान आहे देवी. ते काय आहे तू स्वामी? या आश्रमात थांबून तना मनाने आश्रमाची सेवा कर. फक्त आश्रमाची सेवा नाही, माझीही सेवा तुला करावी लागेल. माझ्या म्हणण्यानुसार 48 दिवस उपास ठेवून तना मनाने माझी सेवा कर. करशील ना देवी? तर तू सेवा करशील ना? नक्की स्वामी, मी सेवा करील. त्यांच्याशिवाय मला अजून काही महत्वाचं नाहीये स्वामी. तुम्ही जे म्हणाल मी ते करेल स्वामी. तना मनाने सेवा करशील तर तुझ्या पतीचं स्वास्थ्य नेहमी करता ठीक होईल. खूप छान होईल स्वामी. सरोजा. सरोजा. हा आली स्वामी. काय झालं बोला ना स्वामी. इथे माझ्या जवळ बस ना. हं. तुला हे आश्रम आवडतंय ना? हो मला खूप आवडलंय स्वामी. जर 48 दिवस तू माझी सेवा करशील तर तुझा नवरा शीघ्र स्वस्थ होईल. हो मी नक्की करेल स्वामी. माझ्यासाठी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त अजून काहीच नाहीये. 48 दिवस इथेच थांबून अगदी तना मनाने मी तुमची सेवा करेल स्वामी. अति प्रसन्न झालो. अरे देवा. नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वामींनी जे म्हटलं मी ते केलं. तर त्यांनी माझ्या पोटात एक बाळच दिलं. आता मी काय करू मला काही कळत नाहीये. 48 दिवस सेवा करायची म्हणून माझं आयुष्यच खराब केलंय त्यांनी.
आता मी कसलं थोबाड घेऊन माझ्या नवऱ्यासमोर जाणार आहे. ओफो, मी त्या स्वामींवर कसा विश्वास ठेवला.